नमस्कार, वेलकम टू ऑनलाईन फिजिओ गाईड. मी डॉक्टर स्नेहल. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की शोल्डर जॉईंट हा आपला सगळ्यात मोबाईल जॉईंट आहे आणि डेली ॲक्टिव्हिटीमध्ये दैनंदिन जीवनात आपल्याला शोल्डर जॉईंटचा वापर करावाच लागतो. सकाळी उठल्यापासून रात्री म्हणजे पूर्ण दिवसभर काम करतो तेव्हा. तर ज्यांना शोल्डरची दुखणी आहे, खांद्याचं दुखणं आहे, तर अशा पेशंट्सला माहितीच आहे की जर दुखणं असेल तर आपण किती हँडिकॅप फील करतो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे फ्रोझन शोल्डरबद्दल. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलं आहे की बरेच पेशंट्स जे आहेत त्यांना कन्फ्युजन होतं. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांना शोल्डरचं दुखणं असेल म्हणजे त्यांना फ्रोझन शोल्डरच आहे, पण तसं नसतं. तर फ्रोझन शोल्डर एक्झॅक्टली काय आहे, त्यामागची कारणं काय आहे, फ्रोझन शोल्डरचे 3 जे मेन स्टेजेस आहेत ते कसे असतात, कारण स्टेजेसनुसारच तुमची ट्रीटमेंट जी आहे ती व्हॅरी होते. स्टेजेसप्रमाणेच आपण ट्रीटमेंट द्यायला हवी, हे फार महत्त्वाचं आहे. तर पहिली जी स्टेज आहे त्याला स्टेज ऑफ फ्रीझिंग म्हणतो, विच इज इन्फ्लामेटरी किंवा पेनफुल फेज. तर यामध्ये पेशंटला खूप दुखणं असतं, नाईट पेन पण असतं. म्हणजे रात्री झोपेत जेव्हा कड बदलतो, पेशंट कड बदलतात किंवा कुशी बदलल्या जाते, तर खूप पेन होतं आणि त्यामुळे झोपसुद्धा उघडते. तर नाईट पेन इज प्रेझेंट आणि ही जी स्टेज आहे ही 3 ते 6 महिन्यापर्यंत असते. सेकंड जी स्टेज आहे त्याला आपण फ्रोझन स्टेज म्हणतो, विच इज अ स्टेज ऑफ स्टिफनेस. तर यामध्ये आपला जो खांदा आहे, पेशंटचा खांदा आहे, इन्फ्लमेशनसोबत स्टिफनेससुद्धा येतं, ज्यामध्ये खांदा अगदी जखडला जातो आणि ज्या काही रेंज आहेत, स्पेशली ही साईड रेंज ही रेस्ट्रिक्टेड होते. हात मागे न्यायला त्रास होतो, असा पाठी न्यायला त्रास होतो. तर ही जी स्टेज आहे ही 6 ते 12 महिन्यांपर्यंत असते आणि ही पेशंट टू पेशंट व्हॅरी करते. कुठल्या कुठल्या पेशंट्समध्ये जास्त काळसुद्धा राहते. तर थर्ड जी स्टेज आहे ज्याला आपण थॉईंग स्टेज म्हणतो, विच इज अ स्टेज ऑफ रिकव्हरी. तर यामध्ये जे सिम्पटम्स आहेत पेशंटचे, लाईक इन्फ्लमेशन किंवा स्टिफनेस, ते हळूहळू रिकवर होतात. आणि ही जी स्टेज आहे ही 12 ते 18 महिन्यांपर्यंत असते. म्हणजे 1.5 वर्षापर्यंत हे जे पेशंटचे सिम्पटम्स आहेत ते हळूहळू कमी होतात. तर फ्रोझन शोल्डरला अडेसिव्ह कॅप्सुलायटिस असं सुद्धा म्हणतात. तर अडेसिव्ह कॅप्सुलायटिस म्हणजे आपल्या शोल्डर जॉईंटमध्ये एक कॅप्सूल असते ती टाईट होते. तर टाईट कशी होते, म्हणजे आपल्याला समजा एखादा ट्रॉमा झाल्यावर किंवा काही लागलं, आपल्याला दुखापत झाली, तर त्या ठिकाणी आपल्याला सूज येते. तर सूज येणे म्हणजेच त्या ठिकाणी इन्फ्लमेशन आणि फायब्रोसिस एक ही अशी प्रोसेस होते. फायब्रोसिसमध्ये तुमची जी कॅप्सूल आहे ती टाईट होते आणि तुम्हाला फ्रोझन शोल्डरचा त्रास होतो. तर ट्रीटमेंट पार्टकडे जाण्याअगोदर आपण जाणून घेऊया की कॉजेस ऑफ फ्रोझन शोल्डर, जी फ्रोझन शोल्डर होण्याची कारणं काय आहेत. तर शोल्डर रिलेटेड आणि नॉन शोल्डर रिलेटेड असे 2 भाग मी केले आहे. शोल्डर रिलेटेड म्हणजे ज्यावेळेला डायरेक्ट शोल्डरचं इन्व्हॉल्वमेंट असतं आणि आपल्याला फ्रोझन शोल्डर होतो, तर अशी कारणं काय आहे. फर्स्ट आहे ट्रॉमा, म्हणजे जर तुम्हाला फॉल झाला असेल, पडले असाल किंवा इंजुरी असेल, डायरेक्ट इंजुरी असेल शोल्डरला, तर त्यामध्ये पेन असतं आणि हळूहळू मग तुमचं कॅप्सूल टाईटनिंग आणि तुम्हाला फ्रोझन शोल्डर होऊ शकतं. सेकंड जे कारण आहे ते टेंडेनायटिस. जर एखादी जर्की मुवमेंट तुम्ही केली, जर्की मुवमेंट केल्यामुळे पण इन्फ्लमेशन, पेन, देन कॅप्स्युलर थिकनिंग आणि मग फ्रोझन शोल्डर होऊ शकतं. थर्ड जे कारण आहे ते रोटेटर कफ इंजुरी. सेम, जर तुम्हाला रोटेटर कफ इंजुरी असेल तर पेशंटला भरपूर पेन असतं. पेन असल्यामुळे सुद्धा ती मूवमेंट रेस्ट्रिक्टेड होते, कॅप्स्युलर थिकनिंग. म्हणजे प्रत्येक जे कारण आहे त्याचं जे मी सांगितलं की अडेसिव्ह कॅप्सुलायटिस म्हणजे तुमचं कॅप्सूल जे आहे ते थिकन होतं, कॅप्स्युलर थिकनिंग, आणि मग तुमची मूवमेंट जी आहे ते रेस्ट्रिक्टेड होते आणि तुम्हाला पेन होतं. देन शोल्डर रिलेटेड कारणामध्ये अजून चौथं जे रिझन आहे, विच इज व्हेरी कॉमन. आजकाल बराच क्रेज आहे, बरेच जण जिममध्ये जातात, चुकीच्या पद्धतीने व्यायाम केले जातात, खूप वजन घेऊन ओव्हरहेड ॲक्टिव्हिटी केल्या जातात. तर यामुळे काय होतं की तुमच्या जे सॉफ्ट टिश्यू आहे, म्हणजे शोल्डरचे जे लिगामेंट्स किंवा टेंडन्स आहे त्यावर जास्त प्रेशर येतो, स्ट्रेन येतो आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला इंजुरी होऊन नंतर फ्रोझन शोल्डर होऊ शकतं. तर असे पेशंट्स फ्रोझन शोल्डरचे म्हणजे यंग पेशंट्स बरेच माझ्याकडे आले आहेत. तर फिफ्थ इज फॉल्टी स्लीपिंग पोश्चर.
चुकीच्या पद्धतीने झोपायची बऱ्याच जणांना सवय असते, म्हणजे असा हात ठेवून आपण झोपतो बरेच वेळा. तर ह्या पोझिशनमध्ये जर आपण खूप वेळपर्यंत म्हणजे वारंवार झोपत असू, जर आपल्याला अशी सवय असेल, तर ही जी पोझिशन आहे ही यामध्ये कॅप्स्युलर टायटनिंग होण्याचे चान्सेस असतात आणि मग नंतर इन फ्युचर तुम्हाला फ्रोझन शोल्डर होऊ शकतं. तर ही झाली शोल्डर रिलेटेड कारणं. तर नॉन शोल्डरमध्ये ज्यांना डायबिटीज आहे किंवा थायरॉईड आहे, तर हॉर्मोनल चेंजेसमुळे सुद्धा तुमचं कॅप्स्युलर थिकनिंग जे आहे ते फास्ट होतं आणि तुम्हाला फ्रोझन शोल्डर होऊ शकतं. नेक्स्ट आहे की प्रोलॉंग्ड स्लिंग, म्हणजे ज्यांना फ्रॅक्चर झाला आहे, समजा हाताचा फ्रॅक्चर असेल, जसं बऱ्याच काळासाठी आपल्याला हात जो आहे तो इमोबलाइज ठेवावा लागतो, एकाच स्थितीमध्ये ठेवावा लागतो, तर त्यामुळे सुद्धा तुमचं कॅप्स्युलर थिकनिंग होऊन तुम्हाला फ्रोझन शोल्डर होऊ शकतं. नेक्स्ट आहे रेफर्ड पेन, म्हणजे कॉज जे आहे ते दुसरीकडे असतं, पण त्याचं जे दुखणं आहे किंवा पेन जे आहे ते रेफर होतं. फॉर एक्झाम्पल ज्यांना इस्चेमिक हार्ट डिसीज असेल, हार्टचा प्रॉब्लेम असेल, तर त्यांना जे पेन आहे ते हातात रेफर्ड होतं, म्हणजे लेफ्ट हँडमध्ये त्यांना दुखणं जातं, त्यामुळे त्यांची लेफ्ट हँडची जी मूवमेंट आहे ती फार रेस्ट्रिक्टेड होते, जास्त डावा हात वापरला जात नाही. न वापरल्यामुळे सुद्धा कॅप्स्युलर टायटनिंग होऊन त्यांना फ्रोझन शोल्डर होऊ शकतं. पण आता जाणून घेऊया ट्रीटमेंट पार्ट. तर जसं आपण डिस्कस केलं की स्टेजेस ऑफ फ्रोझन शोल्डर, तर त्याप्रमाणे आपला ट्रीटमेंट पार्ट असणार आहे. कारण फर्स्ट स्टेज जी आहे ती स्टेज ऑफ फ्रीजिंग, म्हणजे त्यामध्ये इन्फ्लमेशन आणि पेशंटला खूप पेन असतं. तर इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी काही फिजिओथेरपी ट्रीटमेंट आहे, म्हणजे फिजिओथेरपिस्टकडे जर तुम्ही गेलात तर ते तुम्हाला काही हिटिंग मॉडॅलिटी, म्हणजे शॉर्ट वेव्ह डायथर्मी किंवा काही करंट्स तुम्हाला देतील, त्याने तुमचं पेन कमी होणार आणि मग नंतर हळूहळू तुम्ही एक्सरसाइज करणार. पण जर ह्या स्टेजमध्ये जर तुम्ही रेंज ऑफ मोशन, ॲक्टिव्ह रेंज ऑफ मोशन एक्सरसाइजेस, म्हणजे हात वर करण्याचे व्यायाम केलेत, तर त्यामुळे काय होणार की तुमचं सूज जी आहे, तुमची स्वेलिंग जी आहे ती वाढणार आणि स्वेलिंग वाढल्यामुळे तुमचं पेन परत वाढणार आणि जे अडेशन्स आहेत, कॅप्स्युलर टायटनिंग आहे ते अजून परत वाढणार. तर दिस इज अ सायकल. तर ही सायकल ब्रेक करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला तुमची स्वेलिंग कमी करणं गरजेचं आहे. तर घरी तुम्हाला आयसिंगसुद्धा सांगतात, आयसिंग केल्यामुळे सूज कमी होते, किंवा काही फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट, म्हणजे ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे तुम्ही गेले तर तुम्हाला NSAIDs म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स, ज्याने तुमचं सूज कमी होते, तर त्या मेडिसिनसुद्धा घ्यावे लागतील. आणि रेस्ट. तर एकदा तुमची सूज कमी झाली की मग ग्रेड 1-2 मोबिलायझेशन्स, म्हणजे फिजिओथेरपीमध्ये काही मोबिलायझेशन टेक्निक्स आहेत, त्याच्या सहाय्याने तुमचं पेन पण कमी होणार. आणि मग जी आपली स्टेज 2 आहे, दॅट इज फ्रोझन स्टेज, ज्यामध्ये आपला शोल्डर स्टिफ होतो, खांदा जखडतो, तर त्या स्टेजमध्ये आपण ॲक्टिव्ह असिस्टेड एक्सरसाइज, म्हणजे रॉडच्या सहाय्याने एक्सरसाइज, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच एक्सप्लेन करूया, डेमॉन्स्ट्रेशन. तर काही रेंज ऑफ मोशन एक्सरसाइजेस फिजिओथेरपिस्ट तुम्हाला एक्सप्लेन करणार. तर प्रामुख्याने आपलं फंक्शनल मूवमेंट, म्हणजे पेशंटला फंक्शनल मूवमेंट किंवा मोबिलिटी आणणं गरजेचं आहे. तर रेंज ऑफ मोशन एक्सरसाइजेसवर जास्त भर दिला जातो. त्यात काही मोबिलायझेशन टेक्निक्स, स्ट्रेचिंग टेक्निक्स याच्या सहाय्याने कॅप्स्युलर जे टायटनिंग आहे ते आपण फ्री करतो आणि रेंज ऑफ मोशन वाढवल्या जाते. तर थर्ड जी स्टेज आहे, दॅट इज थॉईंग स्टेज, म्हणजे रिकव्हरी स्टेजमध्ये तुमचे जे मसल्स आहेत ते स्ट्रेंथन करायची फार गरज असते. जी आपली मूवमेंट जी होते आहे पूर्ण, तर त्या मूवमेंटसाठी आपल्याला ते जे पर्टिक्युलर मसल्स आहेत, स्नायू आहेत, त्याचं स्ट्रेंथनिंग, म्हणजे ते स्नायू बळकट करणं फार इम्पॉर्टंट आहे, म्हणजे पुढे हा जो त्रास आहे परत नको व्हायला त्यासाठी. आय होप तुम्हाला आता कळलं असणार की प्रत्येक स्टेजेसनुसार आपली ट्रीटमेंट कशी बदलते, आणि ही जी ट्रीटमेंट आहे ही पर्सन टू पर्सन व्हॅरी करते, कारण प्रत्येकाचा त्रास हा सारखा नसतोच. तर कोणाला जास्त दुखणं असतं, कोणाला कमी असतं. सो डिपेंडिंग ऑन पेन किंवा पेशंटच्या हिस्ट्रीनुसार आपली ट्रीटमेंट ही बदलते, आणि पेशंटच्या रिस्पॉन्सनुसार सुद्धा, कारण प्रत्येक पेशंटचा रिस्पॉन्स हा सेम नसणार. तर कोणाला वेळ लागू शकतो, कोणाचं दुखणं लवकर बरं होऊ शकतं. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहोत कुठले 5 बेसिक एक्सरसाइजेस आहेत फ्रोझन शोल्डरसाठी. तर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येणार. सो कीप एक्सरसाइजिंग, स्टे हेल्दी. धन्यवाद.